नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। इथे मी बनवत आहे उडपी स्टाईलचा उपमा किंवा उपीटसुद्धा म्हणतात त्याला। कढाई ठेवली आहे, कढाई गरम झाली की नाही हे पाहत होते आणि त्यात 1 वाटी रवा घेतला आहे, मेजरमेंट करून घेतला आहे। त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी येथे यूज करायचं आहे, म्हणून 1 वाटी रवा घेतला आहे। तो भाजून घेते व्यवस्थित। भाजताना थोडंसं त्यात तेल घालायचं म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जाईल। मी सर्व कटिंग चॉपिंग आधीच करून घेतलेली आहे आणि एका ताटात ठेवलेली आहे। वेगवेगळं कांदा कट करून घेतला आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, मूग डाळ, चणा डाळ, जिरे, मोहरी वगैरे सर्व साहित्य एकत्र काढून ठेवलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। रवा भाजताना चमच्याभर तेल टाकून भाजून घेतलेला आहे, त्यामुळे रवा व्यवस्थित भाजला गेला आहे। रव्याचा रंग थोडासा चेंज झाला आणि रव्याचा भाजल्याचा वास आला की रवा लगेच काढून घ्यायचा खाली। आणि रवा भाजताना मात्र काळजी घ्यावी लागते, गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी लागते। फास्ट ठेवली तर रवा करपण्याची भीती असते आणि स्लो ठेवले तर एकदम रवा लवकर भाजत नाही, त्यामुळे रव्या व्यवस्थित भाजण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी लागते आणि व्यवस्थित काळजीपूर्वक भाजावा लागतो। जर रवा व्यवस्थित हलवला नाही तर तो बुडाला करपण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे रव्याला भाजताना सारखं हलवत राहावं लागतं।
इथे माझा रवा भाजला आहे, मग मी फोडणीची तयारी करत आहे. फोडणीला सर्वप्रथम मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकले. मोहरी झाल्यानंतर मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकणार आहे. हिरवी मिरची थोडीशी भाजल्यासारखी झाल्यानंतर त्यात लगेच कांदा टाकणार आहे. कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर मग त्यात रवा टाकणार आहे. फोडणी तयार झाल्यानंतर मी त्याच्यातच रवा टाकणार आहे. रवा थोडंसं व्यवस्थित सर्व भाजून झाल्यानंतर फोडणीमध्ये गरम पाणी टाकणार आहे. तोपर्यंत मी इथे गरम पाणी करायला ठेवत आहे. गरम पाणी टाकल्यानंतर रवा व्यवस्थित चांगला शिजला जातो. फोडणी होऊस्तर का इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं कुकरच्या डब्यामध्ये. पाणी गरम झाल्यानंतर मी ते पाणी रव्यात टाकत आहे. जशी आवश्यकता पडेल तशी पाण्याचा वापर करते आहे. आणि व्यवस्थित गुठळ्या न होता हलवून घेते आहे. गुठळी होऊ द्यायची नाही. व्यवस्थित हलवलं की गुठळी होत नाही. आलेल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि थोडं थोडं पाणी घालून फिरवत राहायचं, म्हणजे आपला उपीट किंवा उपमा व्यवस्थित शिजला जातो. इथे मी चवीनुसार मीठ ॲड करत आहे. मीठ ॲड करून झाल्यानंतर कट करून ठेवलेली कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि परत फिरवून हलवून घेणार आहे, जेणेकरून मीठ सर्वत्र पसरलं पाहिजे, एका ठिकाणी बसू नये म्हणून.
मी इथे तुम्हाला रवा प्लेटात घेऊन दाखवते की रवा किती मोकळा मोकळा झालेला आहे ते. आणि मिस्टरांना वाढत आहे, त्यांना भूक लागली होती म्हणून नाश्ता वाढत आहे. खूप घाई झाली होती त्यांना. तसंच मला फोटोसुद्धा काढायचे होते म्हणून मी इथे घाईघाईने व्यवस्थित काढत होती, पुसून घेत होती. मी पिठाला डेकोरेट करून त्याचा फोटो काढत होते. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या चांगले कमेंटला लिहा. या तर सगळ्यांनी नाश्ता करायला. धन्यवाद ताईंनो. सर्वांना श्री स्वामी समर्थ.